2024-25 हे भारतीय राज्यघटनेचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या जीवनाचा आधार असणाऱ्या या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रवासाविषयी. राज्यघटना अथवा इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन 12 अक्षर असलेल्या इंग्रजीतील या शब्दानं आपल्या सर्वांचं आयुष्य व्यापून टाकलंय. आपल्या सर्वांच्या आयुष्याला आधार दिलाय असं म्हणता येईल. मात्र अनेकांना वाटेल की असं कसं? आमच्या रोजच्या जीवनात राज्यघटनेशी आमचा फारसा संबंध येत नाही. सामान्य माणसाचं आयुष्य जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं आणि मृत्यू या साऱ्यामध्ये संपून जातं आणि या सगळ्यात राज्यघटनेचा संबंध येतो कुठे असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मात्र आपल्या सर्वांच्या आयुष्याचा आधार ही राज्यघटनाच आहे. राज्यघटना काढून घेतली तर 150 कोटी भारतीयांचं आयुष्य म्हणजे केवळ एक जुगार होऊ शकतो. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा देखील आधार भारतीय राज्यघटनाच आहे. ते कसं? तर आपण शाळेत जातो. आपल्याला भारतीय राज्यघटनेनं शिक्षण घेण्याचा अधिकार दिलाय. आपण लग्न करतो कारण भारतीय राज्यघटनेनं आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार दिलाय आणि त्यामध्येच जोडीदार निवडण्याचं देखील स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. आपण हवा तो व्यवसाय, नोकरी निवडतो याचं कारण भारतीय राज्यघटनेनं आपल्याला व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण या देशाच्या कोणत्याही भागात कधीही जाऊन राहू शकतो, वास्तव्य करू शकतो, कारण भारतीय राज्यघटनेनंच आपल्याला ते स्वातंत्र्य दिलंय. विचार करा, उद्या जर आपल्या जीवनातील कोणतं शिक्षण घ्यावं, कोणता व्यवसाय अथवा नोकरी करावी, देशाच्या कोणत्या भागात राहावं याचं स्वातंत्र्य काढून घेतलं तर आपलं आयुष्य म्हणजे अक्षरशः एक नरक होऊन जाईल. म्हणूनच भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांच्या जीवनाचा आधार आहे. राज्यघटना म्हणजे काय? देश, देशातील संस्था आणि देशातील नागरिकांच्या संपूर्ण जीवनाचे नियमन करणारा जिवंत दस्तावेज म्हणजेच राज्यघटना असं म्हणता येईल. अर्थात राज्यघटनेची सर्वमान्य अशी कोणतीही एक व्याख्या करता येणार नाही. राज्यघटनेला जिवंत दस्तावेज म्हणण्याचं कारण असं की हा दस्तावेज अपरिवर्तनीय नाही. राज्यघटनेत काळाला अनुसरून वेगवेगळे बदल आणि सुधारणा करण्याची मुभा घटनाकारांनी घटनेमध्येच दिलेली आहे. राज्यघटना, घटनावाद आणि घटनात्मक नैतिकता. राज्यघटना, घटनावाद आणि घटनात्मक नैतिकता हे तीनही शब्द सकृत दर्शनी जरी समान दिसत असले तरी या शब्दांचे प्रतीत होणारे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. राज्यघटना म्हणजे अर्थातच लिखित घटना. घटनावाद म्हणजे राज्यघटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसारच देश चालला अथवा चालवला जाईल ही भावना अथवा प्रक्रिया. लिखित राज्यघटनेशी कायम असणारी कटिबद्धता म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनलिझम होय. जगातील अनेक देशांमध्ये राज्यघटना आहे, मात्र घटनावाद नाही. या दोन्हीहून भिन्न अशी संकल्पना म्हणजे घटनात्मक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. घटनात्मक नैतिकता या दोन्हींपेक्षा वेगळी अशी आहे की एखाद्या राज्यघटनेत एखादा मुद्दा जरी लिहिला नसेल तरी देखील राज्यघटनेला तो अपेक्षित आहे. त्यानुसार आदर्श वर्तन अथवा कृती अपेक्षित आहे असं मानून ती करणं म्हणजे घटनात्मक नैतिकता असं ढोबळमानानं म्हणता येईल. ऐतिहासिक दृष्ट्या विचार करता भारताच्या दृष्टीनं राज्यघटना हा शब्द तसा नवीन नाही. हजारो वर्षांपूर्वी देखील सिंधू संस्कृतीमध्ये त्या त्या भागाच्या नियमन करणाऱ्या स्थानिक यंत्रणा अस्तित्वात होत्या असे पुरावे देखील पुढे आले. शेकडो वर्षांपूर्वी राज्यकारभार करताना राजे स्वतःच्या मनानं निर्णय न घेता धर्मामध्ये याबद्दल काय म्हटलंय याचा आधार घेत असत. आज ज्याप्रमाणे निर्णय घेताना राज्यकर्त्यांना राज्यघटनेचा आधार घ्यावा लागतो, त्याचप्रमाणे शेकडो वर्षांपूर्वी निर्णय घेताना राज्यकर्त्यांना धर्माचा अथवा वेद, स्मृती इत्यादींमध्ये काय म्हटलंय याचा आधार घ्यावा लागत असे. आज ज्याप्रमाणे राज्यघटना ही सर्वोच्च शक्ती आहे, त्याचप्रमाणे पूर्वी काही धार्मिक ग्रंथ हे सर्वोच्च शक्ती होते असं म्हणता येईल. अर्थात धर्मग्रंथांचं स्वरूप हे बंदिस्त आणि मर्यादित समूहांसाठी असतं, मात्र राज्यघटना ही सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुतेची शिकवण देऊन त्या त्या देशातील सर्व नागरिकांना एकाच चौकटीत आणते.